हॅलो गर्ल्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही काशवाईचा मेकअप लुक रिक्रिएट केलेला आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर आज मी आय मेकअपपासून सुरुवात करणार आहे. आय बेस करून घेतला आहे आणि ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करते. त्यावर पावडर सेटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर एक स्मूथ ब्राऊन ट्रान्झिशन शेड घेतलेला आहे आणि पूर्ण आयलिटवर छान ब्लेंड करते. त्याच्यानंतर घेतलेला आहे मी ब्राऊन कलरचा शेड, जो माझ्या साडीला सूट होणार आहे आणि तो मी माझ्या आउटर कॉर्नरला लावत आहे. अशा प्रकारे आपल्याला ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून एक स्मोकी इफेक्ट येईल आणि वरच्या ट्रान्झिशन शेडमध्ये छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इनसाइड कॉस्मेटिकचं लूज ग्लिटर घेतलेलं आहे आणि ते इनर कॉर्नरपासून आउटर कॉर्नरपर्यंत लावत आहे. त्यानंतर मी यूज करते लॅक्मेचं हे लिक्विड आयलायनर आणि अशा प्रकारे आयलायनर ॲप्लिकेशन करते. तुम्ही जर बिगिनर असाल तर आउटर कॉर्नरपासून सुरुवात करा, म्हणजे एक विंग काढून नंतर इनर कॉर्नरपाशी यायचं. असं मला बऱ्यापैकी लायनर लावता येतं, त्यामुळे मी डायरेक्ट ॲप्लिकेशन करते, म्हणजे स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत डायरेक्ट ब्रश फिरवते आणि अशा प्रकारे विंग काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी फॉल्स आयलॅश यूज केलेले आहेत आणि त्याच्यावर मस्कारा लावते आहे, म्हणजे जे माझे ओरिजिनल लॅश आहेत आणि फॉल्स लॅश आहेत ते एकत्र येते. पुढे मी मॉइश्चरायझर यूज केलेला आहे आणि पूर्ण फेसमध्ये मुरवत आहे. त्यानंतर इनसाइडचं पोर प्रायमर यूज करून मी माझे पोर्स लॉक करत आहे. नेक्स्ट पार्ट म्हणजे करेक्टिंग. ज्यांना अंडर आईज खाली ब्लॅक असतं किंवा लिप्सच्या आजूबाजूला, नाकाच्या बाजूला ब्लॅक डाग, तीळ, ब्लॅक स्पॉट्स किंवा अनइवन स्किन असते, तिथे करेक्टर यूज केलं जातं. मी ऑरेंज करेक्टर यूज केलं आहे आणि छान ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते. त्यानंतर घेतलेलं आहे मी फॉरएव्हर 52चं फाउंडेशन आणि थोड्याच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे आणि बोटाच्या साहाय्याने पूर्ण फेसवर लावत आहे आणि ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करते. या फाउंडेशनचं वैशिष्ट्य असं की हे खूप छान ब्लेंड होतं आणि हाय कव्हरेज आहे, त्याच्यामुळे एक आपल्याला मॅट फिनिश लुक पण येतो आणि माझं फेवरेट फाउंडेशन आहे हे. त्यानंतर फेस हायलायटिंगसाठी मी इनसाइडचं हे करेक्टर पॅलेट यूज केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला फेस हायलाइट करता येतो आणि छान ब्लेंड करून घेतलेला आहे. बेस तर डन झाला, पण त्याला लॉक करण्यासाठी मी हे PSCचं लूज पावडर यूज करत आहे आणि ब्रशच्या साहाय्याने ऑल ओव्हर फेसवर मी लूज पावडर लावत आहे. त्यानंतर गालों को लाल करने के लिए हे आय मॅजिकचं टच पॅलेट यूज केलेले आहे आणि त्याच्यामधलं एकदम लाईट शेड मी अप्लाय केलेला आहे. त्यानंतर हायलायटर, एकदम थोडंसं हायलायटर यूज केलेलं आहे आणि यावेळेस हायलायटरचा कलर पण खूप सॉफ्ट घेतलेला आहे. त्यानंतर हे जस्ट हर्बचे मिनी न्यूड लिपस्टिक यूज केलेली आहे, कारण तेव्हाच्या वेळी बायका काही लिपस्टिक वगैरे लावत नव्हते, पण आपल्याला लुक दाखवायचा आहे म्हणून मी एक न्यूड शेड चूज केलेला आहे. त्यानंतर काजळ लावलेलं आहे आणि आयब्रो डिफाईन करून घेत आहे. मी यूज केलेला आहे PSCचा आयब्रो डिफायनर. या लुकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे चंद्रकोर. तर मी लिपस्टिकच्या साह्याने चंद्रकोर केलेली आहे. मी पहिली नट ट्राय केली, ती सूट होत होती, बट ह्या ज्वेलरीवर
ही नथ खूप छान वाटत होती, त्याच्यामुळे मी हीच वेअर केली. आणि यार तुम्ही कमेंट करत जावा, म्हणजे मला समजेल मी कशा टाईपचे व्हिडिओ बनवायचे किंवा कोणते कोणते लुक अजून केले पाहिजे. आणि माझ्या या लुकला तुम्ही किती रेटिंग देताल नक्की सांगा. लुक आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.